अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। म्हणून मीच आलो। बरे वाटले, आपल्यातला हा वाद मिटला। वाद मिटला नाहीये विनायकराव। शेळीला बळी देण्याआधी त्याची पूजा बांधतात ना, तसंच करतोय मी। मी हनुमान। तुम्ही तालीम करा, मला कधी एकदा आईला सांगते असं झालं। आई, अगं आई, आई। काय ग, काय झालं सुशीला? काही नाही, मी आहे। काय हे, केवढ्यांदा ओरडत आलीस? जीव घाबरला ना माझा। कठीण आहे बाई। आणि काय ग, तुला शाळेतून यायला एवढा उशीर का झाला? कुठे हुंदडत होतीस कार्टे? हे बघ, यापुढे मला हे अजिबात चालायचं नाही। असे कसे? आता मला रोज अंमळ उशीर होईल हो। काय ग, काय सांगते मी? तूच कळते ना? कळते आहे आणि वळतेही आहे, पण एक अडचण आहे मासाहेब। आता हे काय? त्याचं काय आहे, शाळेत पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। त्यात आम्हास गुरुजींनी सीतेची भूमिका दिली आहे। अगो बाई, म्हणजे तू नाटकात काम करणार? पण आपल्या घराण्यात कसं चालेल ग हे? पण ठीक आहे, शाळेचाच कार्यक्रम आहे ना, मग काय हरकत आहे? आणि स्वतः गिरीधररावांनी तुला सीता केलंय म्हणजे ठीकच असणार। सुशीले बघ ना, त्यांनी मनात अजिबात राग न धरता तुला सीतेची भूमिका दिली, रामाची सीता। हे पण राम कोण आहे ग? बाळू। आणि रावण रायबा। पण रायबा? हे कोणी ठरवलं? गुरुजींनीच। याचा अर्थ त्यांचा राग पूर्णपणे गेलाय आणि म्हणूनच त्यांनी तुला नाटकात सीतेची भूमिका दिली आणि बाळूला रामाची भूमिका। छान दिसशील सुशीले राणीच्या वेशात। नाही आई, प्रसंग अग्निपरीक्षेचा आहे। अग्निपरीक्षेचा?
अजून इथे काय येतो? पाहायला हवे. आई मी आलो. काय रे, इतका उशीर का झाला शाळेतून यायला? अगं ते आज शाळा सुटली होती, पण ते गुरुजींनी सुशीला बाळवंत रायबाला थांबायला सांगितले होते, कारण ते त्यांचं नाटिका बसवत आहे. हो, हो, पण मला नाही घेतले. अगं ऐकतेस ना? हा? मला नाही घेतले. फक्त सुशीले, रायबा आणि बाळू तिघांचंच नाटक. काहीतरी काळबेर आहे खास. हा मेला अधिकाऱ्याकडे येतो, तिकडे विनायक दादांना भेटतो. शकुनी मामा, ह्याच्या मनात ना काहीतरी असले पाहिजे. काय पार्वती काकू, आज उशीर झाला हो काका, मलाच उशीर झाला. का? आता काय बेत करत होतात? मागच्या वेळेसारखा काही? शिपाई दादा, हा? मला जरा मदत हवी होती. सांगा ना. गिरीधर राव अधिकाऱ्यांकडे येतो, त्याला भेटतो. मला काही त्याची लक्षणं ठीक वाटत नाही. पुन्हा काही काळकांड झालं तर जरा तुम्ही लक्ष द्याल का? त्या दिवसापासून तेच करतोय काकू. त्या गिरीधररावांनी काय कान भरल्यात अधिकाराचे ठाऊक काय? तो मेला दरवाजा बंद करतो आणि बोलतो. तसे काही आढळल्यास मी सावध करेनच. चला. अगं तुला काय झालं? असं का म्हणलं शिपाई काकांना? काही धोका आहे का सुशीलेला? काही नाही. चल, तू चल. आई मला दागिने दे, खूप खूप दागिने दे. कशाला हवे तुला दागिने? अगं बाई, विसरलंस मी, तू सीता बनणार आहेस ना, रामाची राणी. हो ना, मी राजकन्या आहे, अयोध्येची राणी. मग मला दागिने नको का? मी रथातून जाणार, आजूबाजूला 2 सेवक असणार. अगं बाई, पण सुशीले, हे जरी लौकिक अर्थाने खरं असलं ना, तरी पण सीतेला तिचं सगळं आयुष्य वनवासातच काढावं लागलं हो. अरे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपण येत नाही. अगं पण ते देव होते ना, मग ते का वनवासात गेले? त्यांना काही चमत्कार करता येतात. मग बाळा, वडिलांच्या वचनपूर्तीसाठी 14 वर्ष वनवासात राहणं हा चमत्कार नाहीये. भाऊ वनवासात गेला म्हणून त्याच्या मागून जाणं हा चमत्कार नाहीये. लक्ष्मणानं तेच केलं ना. राज्याची गादी मिळूनही त्याच्यावर श्रीरामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार करणारा भरत म्हणजे चमत्कार नाहीये. तुला माहितीये, रामाला कारुण्यात, चांगुलपणात वनवासी राहून जे सुख मिळालं ना, ते भरताला राजमहालात आणि सुखात राहून सुद्धा मिळालं नाही हो. पण आई, सीतेचं काय ग? तिला का अग्निपरीक्षा द्यावी लागली? ती तर आजही प्रत्येक
प्रत्येक स्त्रीला द्यावी लागते. फक्त त्याचं स्वरूप बदललंय. छे बाई, काय म्हणावे या माणसाला. रायबाला असे वागवावे, मी असे होऊन देईन होय. येऊन देत तर आज. या 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 या. अरे वा, आज चक्क स्वागत करताय. काही विशेष? नाटक बसवताय ना, मग स्वागत करायला नको. हो 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 हो, रायबाने सांगितले वाटते तुम्हाला. होच मुळी घ्या. हो, आणि तेव्हापासून जो रडतोय तो आतापर्यंत रडतोच आहे. का बरे? आणि विचारताय का? अहो, रावण केलेत तुम्ही त्याला, आणि बाळूला म्हणे राम केलेत. हो हो हो, काय कोणी केली ही पात्र निवड? कोण आहे तो मूर्ख, गाढव, बेअक्कल? मीच आहे तो. तुम्ही? अहो, काय केलेत हे? आता सुशीला सीता आहे, तर राम रायबालाच करायला नको का? तर त्या बाळूला राम करून तुम्ही रायबाच्या जखमेवर पायलीभर मीठच चोळले नाही का? त्याला अक्कल नाही काडीची, आणि भूमिका हवी आहे रामाची. कधी रामायण सांगितले आहे की नाही? हो, तर चांगले वस्त्रहरणापर्यंत सांगितले. हो, वस्त्रहरण? रामायणात वस्त्रहरण? वस्त्रहरण महाभारतात आले. रामायणामध्ये अग्निपरीक्षा असते बरे का. वस्त्रहरण हा, तेच ते. तेच ते म्हणताय तू. धन्य आहे बुवा तुम्ही, धन्य, थोरात तुम्ही. अगदी तुमच्याच वळणावर गेलाय बरं का कार्टा. अहो, त्याला सांगा, म्हणा वेळ आली ना की कळेल सगळे. हा? हे बघा, रावण बनूनच सीतेचे हरण करता येते. समजले का तुम्हाला तरी? हा? असो, नाटक बघायला या, कळेल सगळे तुम्हाला, समजेल. बरं, एक सांगा, तुमच्याकडे मंगळसूत्रे किती? ईश्वर, हा काय प्रश्न झाला का? नवरा एकच, पण मंगळसूत्रे मात्र 3च. हो, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. मला एक सांगा, तुमच्याकडे मंगळसूत्रे किती आहेत? ईश्वर, हा काय प्रश्न झाला का? नवरा एकच, पण मंगळसूत्रे मात्र 3च. हो, म्हणजे ह्या अलमारीतच आहेत ना? अहो हो, पण का? काही नाही, सहजच.
सुशीलचा देव तू सुशीलचा देव. मला हवे आहेत. गैरसमज करून घेऊ नका. नाही म्हणजे दुसऱ्या कुठल्या बाईला देण्यासाठी नाही. आपलेच काम आहे. हे मंगळसूत्र मला रायबाला द्यायचे आहे. गैरसमज करून घेऊ नका. हो अशा काय करताय? अहो अशा काय बघताय? अहो अशा काय करताय तुम्ही? अहो अरे
अबे दिवा विझला, हे सगळे लाल रंगाचे पावलांचे ठसे, अशुभ अशुभ आहे सगळं. देवा